हे घ्या 20,000. बाकीचे पैसे पै पै जोडून देऊ आम्ही, पण आमच्या नवऱ्याला या घराबाहेर काढू नकासा. एक डाव माफ करा त्यांना. घ्या. याच्या पुढं आमच्या नवऱ्याला बिझनेसचं खूळ कुणी बी लावू नकासा. जाऊबाईसनी यांचा स्वभाव माहित नाही म्हणून आज ह्यो समजा तमाशा घडला. आता राणा भाऊजींनी अख्ख्या गावभर पेढा वाटलं, सर्टिफिकेट दावलं. अख्खा गाव हसत असेल आमच्या यांच्यावर. राणा भाऊजींचं ठीक आहे, ते शिकलेलं नाहीत, त्याची काही कळत नाही. पण जाऊबाईसनी तर कळायला पाहिजे होतं ना. खरं काय खोटं काय ते का नाही बघून घेतलं. आता जाऊ दे म्हणा, जे झालं ते झालं. पण हितना पुढं आमच्या ह्याला कुणी बी पाठीशी घालू नकासा, नाहीतर हे असं अंगलट येतंय. आबा सॉरी, हे असं काही होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो, पण तुम्ही ऐकलं नाही. केवळ तुमच्या हट्टापायी आम्ही सूरजला मदत केली. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज हे झालं. एक काम करा, याच्या पुढे कुठली बी गोष्ट करताना 10 वेळा विचार करा. आमचं नाव खराब होईल असं काय करू नका आणि कुणाला करायला देऊ नका. चंदा, कसा वाटला पिक्चर? लय भारी. केला का नाही मास्तरडीचा खेळ एका दिवसात खाल्लास? आता आमचा नवरा कायमचा आमच्या मुठीत आणि त्या फुरफुरणाऱ्या मास्तरडीचं तोंड कायमचं बंद. खरंच वो, एका अक्षराने बी बोलली नाही बघा ती. बोलायला काय ठेवलं होतं का आम्ही? आता तू बघ चंदे, त्या अडाण्याला आणि त्याच्या एक्स्ट्रा हुशार बायकोला आम्ही कसं गुंडाळतो ते. वयाचं नात्याचं भान नसता तर काकाची मुंडीच पिरगळली असती. माझं चुकलं, मीच काकाला घरात घेऊन यायला नको होतं. अहो कशाला रडताय? रडू नका हो तुम्ही, आणि एवढं मनाला लावून घेऊ नका. आबांनी केवढा विश्वास ठेवला होता माझ्यावर. वय पण आता सूरज चुकला तर तुम्ही तरी काय करणार? सगळी चूक माझी आहे. मी एकदा बघायला हवं होतं ना. काकानं खोटं सर्टिफिकेट बनवलं ना.
त्यात तुमची काय चूक आहे? माझ्यामुळे घरचे सगळे दुखावले गेले. अहो ऐका तर, अहो तर मला सांगा, तुम्ही हे समजा मुद्दामून केलं का? नाही ना? घरच्या भल्यासाठीच केलं ना? मग नका एवढं मनाला लावून घेऊ. झालं गेलं समजा, विसरून जा. पण आबांसमोर कशी जाऊ मला काही कळतच नाहीये. आबा कधी कुणावर डूक धरून राहत नाहीत, आणि त्यासनी मी माहित आहे की तुमची काय बी चूक नाही. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पैसे दिले होते. अहो, पहिल्या टायमाला यश नाही मिळालं म्हणून असं नाराज व्हायचं असते वय? तर तुम्हीच सांगा मला, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ना? अहो पण माझ्यामुळे 4 चौघात आबांना मान खाली घालावी लागली. आबांना वाईट वाटलं, जाऊबाई माझ्यावर चिडल्या असणार. अहो तुम्ही काय आणि सूरज काय, कोणाची बी चूक नाही. आता सूरज काहीतरी चांगलं करायला आहे म्हणून तुम्ही चांगल्या मनाने साथ दिली नव. आणि मी बी गावभर सर्टिफिकेट दाखवून पेढे वाटले की. मनाला लावून घेऊ नका सर. त्या सूरजला समजवा, अहो रागानं कुठं निघून गेला कुणाच ठाऊक. अहो ते कुठे गेले तुम्ही एकदा बघून येता का? मी बघतो, तुम्ही काय बी काळजी करू नका सर. हा, आणि आता जरा आराम करा. सकाळी सूरजला समजवा आपण दोघं. हो, पण तुम्ही आधी त्यांना घरी घेऊन या. होय. मी आहे ना व, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चालतंय ना व? चालतंय की. आलोच. माझी लायकी नाही. मी फसवा स्वीकारतो. मी नालायक, गाढव, अजून काय 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 अहो काय सर कशाला मनाला लावून घेत आहे का? आपल्याला केव्हा काय फरक पडतोय का? कशाला काय विचार करायचा त्यातून? अरे जगाने बोललं असतं चाललं असतं मला. आबा म्हणायला लागले मला सगळं. अरे आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मनाला लावून करायला गेलो, अरे असं झालं बघ. सांगतो का तुम्हाला, आपण घरातल्यांचा विचार करायला नाही. अहो घरातली काय आज रागवतील, उद्या कोण जातील. हो मला नको कोणाचं कोण जर नाही पंधर नाही. जाऊ द्या, लई विचार करू नका. चला मी तुम्हाला घराला सोडतो. माझं काय गडबड नाही, जातोच जायचं तिकडे. अहो असं करू नका. सात मग मी घराला सोडतो. हा जाऊया आपण. पाहू द्या, हा. ते घर माझं नाही, आबाचं घर आहे ते. इथून पुढे त्या घरात पाऊल ठेवणार नाही बघ मी. मी काय म्हणतो समजा, आपण वहिनीसने भेटून सांगितलं की अशानं असं झालं, म्हणजे काकानं आपल्याला कसं गंडवलं पैशाला सांगितलं तर. अरे वहिनी पुढे जायला तोंड शाबूत आहे का रे आपलं? अरे विश्वास तोडलाय त्यांचा आपण. माझ्यात हिंमत नाही त्यांच्या पुढे जायची. असं करू नका, मी तुम्हाला घरी सोडतो. चल ये त्या घरात येणार नाही म्हणजे नाही. जगात कुठं बी जाईल, इथंच झोपेल मी. घरात येणार नाही मी. जा. हो संदा, अवघड डोसक्यात राय घालून घेऊ नका की. चला सांगतो ऐकत चला. तुम्हाला शांपणा शिकू नको. हा उद्या काय करा, तू तुझ्या वाटेला, मी माझ्या वाटेला.
अहो त्या जोड म्हणले हो तुला. अहो मी नाही संधा और राहणार आहे तर राहणार ते एवढ्या रात्री काय करायला शेती? तुला घरला न्यायला आलो. जा, माझं काय घर बिर नाही. कोणी सांगितलं? सांगायला कशाला लागतंय? दिसतंय की सरळ सरळ. मी कधी असं बोललोय काय? तू कशाला बोलशील? तू आणि वहिनी तेवढं चांगलं आहे, पण माझ्यामुळं ताप नको तुम्हासनी. तुम्ही बसा, मी जातो. ए अरे कुठे चाललाय? वाट कुठल तिकडे जातो माझं मी. गप घरला चल चल. मला यायचं घरला. और राहणार कवापासून मी सांगायला ऐका ना झाल्यात. तर माझा ऐकणार आहेस का नाही ते सांग. तू मला हिरीत उडी मारायला सांग, मारणार, पण त्या घरात यायला सांगू नकोस बघ. पण नाही तिकडे माझं. मी नाही काय? तू आणि वहिनीच तेवढं चांगलं आहे. अरे वहिनीनेच सांगितलंय तुला घरला घेऊन या म्हणून. अरे तू नाही आलास आणि तुला हुडकं तिकडे आलं तर चालेल का तुला? अरे असं असं कसं झालं? आधीच आपण मान खाली काय लावले त्यासनी. मी झोपणार आहे इथं, जा तुम्ही तिकडे. अरे चल की, घरात समजांना काळजी लागली रे तुझी. मला घरी यायचं राहणार. मला जाऊ दे, सोड. मी आहे ना व. वहिनी वाट बघायला आहेत तुझी. वहिनी सर, तोंड नाही बघणार त्या बाईचं मी. तर बायको आहे का वहिनी नाही ती? अरे वहिनी म्हणजे अंजलीबाई वाट बघायला आहेत रे. अहो वहिनी म्हणजे तुमच्या वहिनी हो. अरे मग जागा की बघ. ए आता गप घरला चल. मी येणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. मी इथं झोपणार आहे. मला यायचं सांग. अहो द्या मार. म्हणून चाललंय. तुम्ही जा घरला. वा वा वा, आज लई दिवसांनी लई चांगलं जेवण केलं बघ चंदे. तुझ्या मास्तरडीनं चांगलं जेवण बनवलं होतं आज. मग ताईसाहेब उद्या उद्घाटन म्हणून बिचारी लई खुश होती बघा. पर तुम्ही तर पार इचकाच केला सा तिचा. आणि मग आमच्या वाट्याला गेलं की काय होतं त्याची झलक होती. आता बघ तू, खरंच इतका झाला असेल तिचा. वय जेवली बी नाही नीट. न का जेवणा, आपल्याला काय त्याचं. आम्ही तर बाबा मस्त जेवलोय. तू बिघडलायस ना नीट. मग जेवणाच्या बाबतीत आजा बातम्या हाय काय करत नाही. पोटाला का मारायचं? पोटानं काय पाप केलंय? वा वा वा, लाखात एक बोलली बघ चंदे तू. वा, तू खरी आमची आहेस चंदे. आता एक काम कर, बस. अगं बस. आता आम्हाला जरा झोप लाग पतूर. आमचं पायचेप चेप. बरं ते नाही ताईसाहेब, घरात एवढं समजा रामायण घडलं, तुम्हाला काहीच कसलं टेन्शन नाही हो? कसलं टेन्शन? अहो सन्नीद अजून आलं नाही घरात. अगं न येऊन कुठं जाणार आहे त्यो? तू कशा पाहिजे एवढं टेन्शन घेती? पायचेप तू. बरं ते नाही ताईसाहेब, पर त्या सन्निधाच्या बिझनेसचं भूत के नाही त्या मास्तरडीच्या मानकुटीवर बरोबर बसविलं सा. लई हुशार आहे सा तुम्ही. चंदे, हुशारी का नाही आमच्या रक्तातच आहे बघ. आपल्याला जे पाहिजे ते जिद्दीने मिळवलं की हुशारी आपोआप येते. वय तसं तर तुम्ही लई जिद्दी हायसा. पर ते नाही, पर काका काकीला का घालवलं सा? उलट तर ते तुमच्या उपयोगातच पडत होते की. नाही, आम्हाला बी पहिला असंच वाटलं होतं म्हणून ठेवून घेतलं होतं. पण आता काय आमचा भरोसा राहिला नाही त्यांच्यावर. टकलू कधी पलटी मारल आणि समजा आपल्या अंगलट येईल काय सांगता येत नाही.
म्हणून तर एका दगडात एक नाही, दोन नाही, चांगलं 4-4 पक्षी मारल्यात. 4 कोण? हे बघ, पहिलं तर तुझा सन्नी दादा आमच्या मुठीत केला. हा. दुसरं म्हणजे त्या मास्तरडीचा विश्वास घालवला. तिसरं काका काकीसनी बाहेर हाकलून दिलं. हं. आणि चौथं समजात महत्वाचं म्हणजे राणा भाऊजींचा अडाणीपणा अख्ख्या गावाला दावला. बाबर बाबा, काय डोस काय का काय म्हणायचं तुमचं? साहेब, तुम्हाला सांगू, मी आज जर एवढा विचार केला असता ना तर माझ्या डोसक्याच्या चिंदड्याच उडाल्या असत्या. उडाल्या तर उडाल्या, तसं बी तुझ्या डोसक्याचा काय उपयोग आहे का? एवढा मोठा फॉल्ट भरलाय तुझ्या डोसक्यामध्ये. तू आपलं पाय चेप चंदे. परताय साहेब, एवढ्या राज्याला सन्नी तर गेले कुठे असतील? मला तर भ्या वाटायल्या. एवढ्या रातच्याला कुठं जाणार आहे तुझा सन्नी दादा? आव ते समज सोडले सन्निधानी. मला तर काळजी वाटायली बघा. चंदे, जीवाचं बरं वाईट करण्या एवढी हिंमत तुझ्या सन्नी दादा मध्ये अजिबात नाही. तू कसं पाहिजे एवढं टेन्शन घ्यायलीस? हा, हे बघ चंदे, आज आम्ही लई खुशीत आहे. मस्त पैकी ताणून देणार आहे बघ आम्ही. कुठं कुठं चालली? हा, पायच्या पाय सांगितलं ना तुला? आव तसं नाही ताई साहेब, तुम्हीच तर म्हणलं ना की मस्त पैकी ताणून झोपणार म्हणून. मला वाटलं खुशी झोपल्यासा. अगं तू येडी आहे का ग जरा? हा, झोपल्यावर कशी खुशी मिळणार आहे आम्हाला? तुला का नाही चंदे आमची खुशी बघवतच नाही बघ. पाय चेप म्हणलाय ना वा. बर बस बस, बर सन्निधा युस तोवरच मी पाय चेपणारा. मग की रातभर पाय चेपत बस. आज काय तुझं सन्नी दादा परत येत नाही. या चल पाय चेप. अरे आपलंच घर आहे. मला नाही जायचं. अरे बस की. आपलं घर शेतात आहे. मला तिकडे जायचं पण. अरे बस. अरे शेतातलं घर आपण कवाच सोडलंय. हेच आपलं घर आहे. नाही. मला शेतातल्या घरात जायचं. इथं कुणीच नाही माझं. आम्ही आहे ना व. आता गप्पस की जरा. झालं तुम्ही ओरडायला लागला मला. झालं इथलं. का करायला सर? इथं कुणाला काळजीच नाही माझी. मला आहे की तुझी काळजी. तुला काळजी असते ओरडला असता का? बरं बाबा, चूक झाली माझ्याकडनं. आता तरी गप्पस की. त्या घरात कुणीच नाही माझं. सामान बांधायला मी जातो. अरे अरे असं काय करायला जरा ऐक की. पाहिजे तर पाया पडतो तुझा. मीच पाया पडतो तुमच्या. काय करतोय? या घरात तुमच्या दोघांचे कोणीच नाही माझं. मग आम्ही दोघं सांगू नये तुम्ही तसं का नाही करत आहात? चुकलं माझं. उद्या संघटना जाणार. आज जरा टेन्शन आलं. हो ठीक आहे, पण आता तुम्ही खोलीत जा आणि जरा आराम करा. तुझा विश्वास तोडला मी. असं नाहीये भाऊजी, आम्ही आहोत ना. मला मान खाली घालायला. ए अरे अरे गप्प की जरा.